तळे बंधू. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या नंतर आज खासदारांची मातोश्रीवरती बैठक. पक्षाची रणनीती आणि ही संघटना मजबूत करण्याच्या संदर्भात चर्चा होणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या अपिलावरती आज सत्र न्यायालय निर्णय देणार. शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याच्या प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणामधला आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीवरती 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती. मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध. आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा, तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पद्धतीने बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरमध्ये सुद्धा गुन्हा. अटकेच्या मागणीसाठी आज बाईक रॅली, तर आलिशान रोल्स रॉयसमधून फिरतानाचा कोरटकरचा व्हिडिओ समोर. मुंबईत सीएसएमटीमध्ये फलाट विस्तारीकरणासाठी 15 तासांचा विशेष ब्लॉक, तर ग्रँट रोड जवळ गर्डरच्या कामासाठी 13 तासांचा जम्बो ब्लॉक. अनेक लोकल आणि एक्सप्रेसच्या वेळापत्रकावरती परिणाम. मुंबईतल्या सायनच्या पुलाचं काम कासव गतीनं सुरू. आधी शौचालयामुळे काम रखडलं, आता विजेच्या तारा आणि बीएमसीने लीजवरती दिलेल्या भूखंडामुळे कामामध्ये अडथळे. HSRP नंबर प्लेटवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप. पुणे, सातारा आणि सोलापूरच्या पाणी वाटपाच्या निर्णयासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक. अजित पवार आणि विखे पाटील यांची उपस्थिती. सोलापूरला अतिरिक्त पाणी देण्यासाठी रामराजेंचा विरोध. उत्तराखंडच्या चामोलीमध्ये हिमकडा कोसळून बर्फाखाली अडकलेल्या 55 पैकी 33 मजुरांची सुटका. उर्वरित 22 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचा युक्रेनवरती मोठा दबाव. डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये भर मुलाखतीमध्येच अभूतपूर्व खडाजंगी. युद्ध थांबवा अन्यथा अमेरिकेचा पाठिंबा विसरा असंही सुनावलं.